रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात, तसेच ओविसह या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 16 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 17 पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. अध्याय 17 मौन भोजन व्रत. श्री विष्णूला लक्ष्मी म्हणाली, उपवासाचे महत्व आणि अधिक मासातील एका उपवासाच्या पुण्यदानाची कथा छान आहे, पण ज्या कोणाला उपवास करणे अजिबात शक्यच नाही अशा माणसांनी दररोज एक वेळ तरी भोजन केलेच पाहिजे ना. मग तेच मी तुम्हाला सांगणार आहे. एक वेळ जरी भोजन करणे असेल तरी ते मौन भोजन केले पाहिजे. म्हणजे जेवताना त्या माणसाने अजिबात बोलू नये, कारण त्या मौन भोजनाचे अनेक फायदे आहेत. अशा मौन भोजनाने मोठा पुण्य संचय होतो. उपवासाचे जे पुण्य लाभते त्याची मौन भोजने मिळते आणि तयाने सर्व दुरिते लोपती जाण निसंशय. मौने होय सौभाग्य प्राप्ती, मौने सर्व कलह मिटती. मौनेची लाभे सुख संपत्ती, मौनेची कीर्ती वाढते. मौनेची होते सुंदर रूप, मौने आयुष्य वाढते खूप. मौनेची हटती सर्व ताप, म्हणून मौन सदा सेवावे. असे आहे मौनाचे महत्व. स्नानाच्या, देवपूजेच्या आणि भोजनाच्या वेळी मौन धारण करावे. म्हणजे त्यावेळी फक्त देवाचे नाव घ्यावे, इतर फालतू व्यवहारिक काहीच बोलू नये. अधिक महिन्यात तर या मौन व्रताचे विशेष फलदायी महत्व आहे. महर्षी नारद या मौन व्रतामुळेच ज्ञान संपन्न झाला. अवंतीपुरीत वेद शर्मा नावाचा सदाचारी गृहस्थ होता. त्याला उपवास करवत नसे, मग त्याने अधिक मासात कटाक्षाने मौन भोजनाचे व्रत पाळले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम त्याला प्रसन्न झाले. पुढे तो वेद शर्मा निरोगी आणि कीर्तिवान झाला. त्या वेद शर्म्याने स्वर्गात गेल्यावर देवेंद्रला आपले 1 दिवसाचे मौन व्रताचे पुण्य दिले आणि त्या पुण्याईने देवेंद्रला दृष्ट वृत्रासुराला ठार मारण्याचे बळ लाभले, अशी कथा आहे. असे हे मौन भोजनाचे महत्व ऐकल्यावर लक्ष्मी म्हणाली, वैकुंठेश्वरा, मला आता अधिक मासातील काही व्रतांची माहिती द्यावी. ती माहिती पुढे 18व्या व 19व्या अध्यायात ऐकावी. अध्याय 17 श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, जय जयाजी श्री रघुराया. अनाथ नाथा प्राणसखया, दुर्धर हे तुझी माया. निवारी भयापासूनी मी तव अत्यंत दीन, पदरी नसे काही धन, जेने घडे दान पुण्य. हे तो न घडे जाण सर्वथा, परी विश्वास बैसला एके ठाई. नामा विन सार्थक नसे काही, म्हणून भलत्या प्रकारे पाही. नाम हृदयी बसो दे, या लागी नाही हेत धरिला. दुसराही वाक्य आधार ऐकिला, नारदाप्रती अनुवादला. स्वये जनार्दन रूपे, ऐसिया व्यास वचने. विश्वास धरिला जीवप्रमाणे, कथा कुशळता काही नेणे. आनिक नेणे साधन, आता कळे तैसे करी. तारी अथवा मारी, उचित येईल ते करी. अयोध्या पूर्वासिया, ऐका श्रोते हो सादर. महात्म्याचा विस्तार कथा भाग अपूर्व फार, लक्ष्मी नारायण संवाद. लक्ष्मी ते वेद जनार्दन, मलमासी करिता स्नान. परी दिनत्रय करिता जाण, तेही महिमान अवधारा. जयांते शक्ती नाही शरीरी, स्नान करिता 1 मास वरी. तयाने त्रिरात्र वरवी या परी, स्नान विधी सारीजे. तरी विषयीचा इतिहास, अवधारीजे सावकाश. श्रवण करिता विशेष, साधे यश यता ते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र, प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र, ब्राह्मणवर्णी सुपत्र. ब्राह्मण वृंदांचा समुदायो, ठाई ठाई वेदघोष पहा हो. चारी वर्ण स्वधर्म पहा हो, यथाचारे वर्तती. षडकर्मीरत ब्राह्मण, अध्ययन अध्यापन. समयी अतिथी आलिया जाण, देती भोजन यथासुखे. श्रुती स्मृती पुराणे, घरोघरी हरिकीर्तने. वेद घोष पारायणे, सदा सर्वदा सारखी. तव तया नगरी एक ब्राह्मण, धर्मशर्मा नामादिधान. सदाचारे सुख संपन्न, सर्वज्ञ दयाळू तो. तयाची श्री परमपतिव्रता, काशी नामे साध्वी विख्यात.
एकोमय वर्तती उभयंता वृद्ध अवस्था दोघाते पोटी संतान नसे काही परी विद्या बळे मान्यता होई विशेष भाव सर्वाठाई पूजासनी श्रेष्ठता उभयंता समान वयस तव पातलिया मळमास गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाती ऐसे वर्तता ते अवसरी विप्रश्रियेने देखिले नेत्री मना माझी विचार करी म्हणे कवन परी करावी जन जाताती स्नानासी आचरतासी पुण्याचरणासी शक्ती नाही माझ्या शरीरासी कवन उपासाई करू आता ऐसी चिंता करिता हृदय तंबपती पातला गृहांत एरी पुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजी काही एरू म्हणे स्वामी राजा वृथा जन्म हा पै माझा नेम धर्म तपोजा अध्यक्षजा नेनेमी मलमास तो पुण्यागळा स्नानाते जाती विप्रमेळा श्री बाळ वृद्ध सकळा करीती सोहळा उपचारे ने देखो न माझे जीवी चिंता वाटतसे हृदयी परी शरीरी शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी ऐकुनी स्त्रियेचे उत्तर कृपेने विप्र अंतर काय बोले प्रत्युत्तर जे साचार परिसिजे धन्य ते उभयंता पवित्र तयाचे दर्शने पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा स्त्रिया आचरती नेमधर्म व्रतार सुक्षेने तळमळे परम तयावरी क्रोधयुक्त अधम बोले आता कमिती ते तुमने तुम्हाते स्नान नाही संध्या नाही पाक सिद्धी झाली की नाही या विरही आनिक काही दुजा नाही व्यापार स्वय पुण्य करवेना दुजियांचे देखो शकेना आता क्षणभरी निवांत बैसाना मी येते पुराणाहुनी तव वरी निद्रा करा स्वस्त लवकरी जेविता देह पोसता शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगता व्रतार बोधावे श्रीयसी शास्त्र रीती आहे ऐसी सांप्रत श्री धर्मासी न भूतो न भविष्यतही असो ऐसी नव्हे विप्रल ना नुलंगी कधी पतिवचना धन्य ते पतिव्रता अंगन विप्रराया संतोषे मग श्रीयते बोले उत्तर उभयंता जरा भूत शरीर चालतान ठाये गंगा तीर तरी एक विचार अवधारी संपूर्ण मासवरी करिता स्नान करुण्या त्रिरात्र जाती तटाकिया एकमेकाचा हस्त धरुणी जाती लवला ह्या स्नानाते उषा काळी करुणिया स्नान सारुणिया तीळ तर्पणा स्वगृही येती परतून देती दान द्विजाते शक्तीनुसार अपूप अन्न ते कास्य पात्री निक्षेपून घृतासहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री मग पाकसिद्धी करून स्वंपकितीसी विप्रपाचारुण यथा रुची करीती भोजन आनंद मना उभयंताच्या ऐसे लोटले 2 दिवस तिसरे दिनी चालिले गंगेस तव अपूर्व वर्तले त्या समयास सावकाश अवधारा एक याम उरली उजनी उभयंतांचे निजड्यास असे म्हणी म्हणून अपरात्रीच उठोनी स्नाना लागून चालिले तो एका एकी समोर पिशाच उभा राहिला थोर लंबोदर दीर्घ शरीर क्षुधातुर उभा ठेला मस्तकी केस विखुरले ते धुम्राकार आरक्त डोळे नखांचे गुंडाळे वळले जिव्हा आवाळे चाटीत दंत विशाळ दीर्घ थोर केवळ अस्तींचा पंजर उभा ठेला नग्न दिगंबर देखून विप्र कापतसे विप्र ललना भयभीत केवते उदेले अरिष्ट अद्भुत पुण्यक्रियसी विघ्न प्राप्त अकस्मात उद्देले नेनो कर्माचे विंदान आम्हा पुण्य घडेल कोठून स्नानांते आजी तिसरा दिन निवारी विघ्न केशवा तो पिशाच वृत्तांते आळे पिळे असे घेत नयनी देखून उभयंतांचे धावून येत सानिध्य विप्रे धैर्य धरुणी मनी बोलता झाला तेच क्षणी म्हणे तव कोण या स्थानी आलासी कोठुनी सांगपा ऐकुनी विप्राचे उत्तर एरे घातला नमस्कार पूर्व स्मरण झाले साचार बोले ते दवा पिशाच जोडिता कर विप्र भीतीने गेला दूर कापतसे थरथर झाला स्थिर ते काळी मग तो पिशाच बोले वचन मी पावन झालो सव तव दर्शन पूर्व स्मरण आठवले जान एक एक कथन भेदवा पूर्वी मी धनवंत सावकार सकळ वस्तूंचा रक्षणार मिजिया धनासी नाही पार
सौख्य अपार भोगी मी, दास दासी स्वगृही, गोमहिषी खिल्लारे पाही, पुत्र कन्या स्नुषा सर्वही, मिती नाही भाग्याते, परी स्वप्नीही नेने धर्मदान, मग कैसे पुराण श्रवण, नेने कधी हरिकीर्तन, नाही दर्शन तया संतांचे, सदा सर्वदा चित्तद्रव्यावरी, विप्रभोजन न घडे तीळ भरी, तव पातली महामारी, जालो शरीरी हतकाया, यमदूती केला मारित, कुंभपाकादी जाचसी ते जेथ, मज भोगविली अमित, जेन सांगवत माझेनी, यम चाचणी अपार, सांगता उल्लो पाहे अंतर, शब्द न फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी, ऐसे दुःख बहुत, मग भोगविती यमदूत, मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो, तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो, वाट पाडू लागलो, मारू लागलो प्राणिया, जीव मात्राचा करी घात, पुराणिका ते ती जीवे मारित, साधू संताचे द्वेवित, नाही भीत पापाते, परद्वारे मिती नाही, ऐसे पाप वर्तलो देही, तव भगेंद्रे लिंग झाले, पतन झाले शरीर, मग लागला क्षयरोग, मृत्यू पावला सवेग, तव यमलोकीचा संग, सांगता भोग उदेला, माझे पाप आणि दुस्तर, जाणून या यम किंकर, असी पत्र नरक अघोर, भोगविले मजलागी, ऐसे 30 सहस्र वर्षेवरी, क्लेश भोगविले शरीरी, मग पिशाच योनी निर्धारी, प्राप्त झाली मजलागी, माझा पूर्व वृत्तांत निवेदितलासे समस्त, परितव दर्शने करुणी मुक्त, होईन ऐसे वाटते, तरी ब्राह्मण हृदय कोमळ, करी परोपकार अढळ, जेने निरसे पिशाच कमळ, होई दयाळ महाराजा, पर उपकारी द्विजवर्या, आचरसी सद्वृत्ती सक्रिया, तरी माते उपकार करुनिया, निवारिया भयामागूपासून, ऐसी ग्लानी करुण ते काळी, बोलतसे करुणा मेळी, काही धन जेने करिता घडे धर्मदान, तोही साधन ते नेमी, परी मळमास असे प्रस्तुत, त्रिरात्री नाते असे जात, तया माझी 2 दिवस झाले सतत, उर्वरित दिन एक पै, तरी आम्ही स्नान करून मागुती येता, तोरी तू स्थिर राहे आता, पुढे विचार सुचेल तत्वता, तोची व्यवस्था परिहारी, ऐसी वदोनी प्रश्न तयासी, उभयंता गेले स्नानासी, एरू बैसला मार्गासी, केदवा येती म्हणून, जळो ही दुराशा पापीन, इथे नाडिले समग्र जन, न सोडी कवन लागून, दुरत्यय जाणे आशा हे, तापसी हो का संन्यासी, भूत अथवा पिशासाची, रंक हो का रायासी, आशा कवनासी सुटेना, जेने आशेचा त्याग केला, तोची जाणावा मुक्त झाला, एर तो जगत्रय भला, सर्व ही गोविंला आशेने, असो तो पिशाच आशबद्ध, मार्ग लक्ष्मी ते सुबद्ध, तो एरीकडे गंगा जळी ब्रह्मवृंद, स्नाने करिता अघर्म शनी, सारोनिया नित्यकर्म, परतला विप्रोत्तम, तव मार्गी ते अधम, वाट पाहत बैसला, केदवा येईल म्हणोनी, आशाबद्ध निजमनी, मार्ग लक्षित बैसला ध्यानी, जे बी कामिनी जाराते, की दाता करीतसे, याचक अर्नार्थी लक्ष्मी अन्नोदक, तृषार्थी लक्ष्मी गंगोदक, तेवी देखे पिशाच तो, विप्राते याचक अन्नार्थी, लक्ष्मी अन्नोदक, तृषार्थी लक्ष्मी गंगोदक, तेवी देखे पिशाच तो, विप्रांते देखून नयनी, नम्रता घातला धरणी, म्हणे दयावंत मोक्षदानी, दावी करणी आपुली पै, करुणा शब्द ऐकुनी कानी, विप्रद्रवला अंतकरणी, मग तयाचे आश्वासुनी, उदक करी घेतलेसे, म्हणे महापुरुषा ऐकवचन, त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य, जे तुझम्या केलेसे अर्पण, होऊन उदाहरण पै तुझे, ऐसे वचन बोलुनी, उदक घातले ते चरणी, तव नवल वर्तले ते सज्जनी, सावधमनी परिसावे, पूर्ण दयाळू दीननाथा, दासांचे उणे पडो नेदी किंचित, आपुली भिद्रावळी सांभाळीत, महिमा वाढविल भक्तांचा, मग स्वर्गाहुनी विमान, उतरले ज्याचे तेच क्षण, चतुर्भुज विष्णुगण,
समान तेजस्वी परमरमणीय लखलखित माझी घंटा घनघनित ऐसे विमान अकस्मात नैनी देखत विप्रपो का दिव्य देही करुण पिशाच ते विप्रवर्या कृपासागरा परम उपकारिया वेंचून आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार धन्य ते परोपकारी जन परकाजी वेचिती प्राण तयावरी संतुष्टे जनार्दन न लागे साधन आपण साधन पै असो ऐसा पिशाच उद्धरीला 3 जन्माते मुक्त झाला 3 स्नानाते पुण्य गळा तात्काळ पावला मोक्षाते ऐसा प्रत्यक्ष देखुनी मनी पुण्य नेम धरिला ब्राह्मणी उभयंता गेले उद्धरोनी ते वैकुंठ भवनी वास्तव्य हे महात्मा स्नानाचे सांगितले 3 दिवसांते अगणित पुण्य एक महिमान स्नानाचे आगळे ऐसा कथा भाग समग्र लक्ष्मी ते वदे शारगंधर तोची प्राकृत भाषे सविस्तर ऐसा उद्धार श्रोतियांचा म्हणून भावार्थ धरोनी व्रत आचरावे सज्जनी सामान्य न माना कोणी व्यासवाणी सत्य हो मी तव संतांचा पाईक चातुर्य कळा ने ठाऊक परी तेथे वदविता एक रघुनाथ दाशरथी श्रोतिया वक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वातरी म्हणून प्रार्थनेची वैखरी कुंठित निर्धाळी जाळीसे इति श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्म पुराणेचे संमंत मनोहर सुत विरचित सप्तदशोध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.